हॅलो माय यूट्यूबर्स. आज मी मसाले भात बनवला आहे. बघा, मसाले भातसाठी लागणारं साहित्य समोर दिसतच आहे. तरी तुम्हाला सांगते, मिरची आहे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आहे, तेजपत्ता आहे आणि पोटॅटो आणि थोडीशी फ्लावर देखील मी घेतली. तुम्हाला अजूनही भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही ॲड करू शकता. पनीर वगैरे जरी तुम्हाला टाकायचं तरी ते छानच लागतं टाकल्याच्यानंतर. तर सगळ्यात पहिले बघा, कुकर ठेवला गॅसवर आणि त्या कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं, त्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची आणि ती थोडंसं तडतडलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकायचा. मग सगळ्या गोष्टी थोड्याशा मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. सगळ्यात आधी लसूण अद्रकची पेस्ट कधीही टाकायची नाही, कारण जर डायरेक्ट आपण ते तेलामध्ये लसूण अद्रक टाकलं ना तर त्याची टेस्ट बिघडत असते मसाले भाताची आणि ते काळपट होऊन जाते, तर त्याचं छान नाही लागत. तर थोडासा कांदा 50% शिजत आला किंवा असा छान ब्राउनिश त्याला कलर आला की मग तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू शकता. आणि हे दोन्ही पण मग थोडा वेळ 1 मिनटासाठी परतवून घ्यायचं. 1 मिनटं झाला की त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पोटॅटो आणि हे जे फ्लावर आपण कट करून घेतलेलं आहे ते मिक्स करायचं. त्यालाही 2 ते 3 मिनटं छानपैकी मिक्स करायचं आहे. छान असं गरम झालं ना की ते छान चव येते त्याची. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्याच्यानंतर तोही छान असं परतून घ्यायचा. थोडासा मिक्स होऊ द्यायचा त्या पूर्ण सामानामध्ये टोमॅटोला. टोमॅटो परतवून झाला की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची, थोडीशी वरून टाकायची आणि थोडीशी फोडणीमध्ये टाकायची, त्यामुळे त्याला चव छान येते. हे छानपैकी असं सारखं परतत राहायचं, म्हणजे सगळी जो मसाला आहे तो छानपैकी भाजला जातो किंवा तळला जातो. त्याच्यानंतर इथं हळदी पावडर आहे 1 चमचा आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे हा घरी बनवलेला मसाला आहे, तोच मी वापरला. खूप छान आहे. भाजीचाच मसाला आहे पण मग मसाले भातामध्ये तो छान लागतो. म्हणून मग मी कधी जरी मला मसाले भात बनवायचा आहे तर तेव्हा मी हाच मसाला वापरते. भारी भात होतो त्याच्याने. त्याच्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये मी धुवून छानपैकी तांदूळ टाकले आणि तांदूळही थोडा वेळ त्याला कुकरमध्ये परतवत राहायचं. तांदूळ परतवून झाल्याच्यानंतर त्यामध्ये वरून गरम केलेलं पाणी टाकायचं. थंड पाणी कधीही टाकायचं नाही, त्यामुळे भात जो आहे तो असा गिजगिज होतो, असं चिकट होऊन जातो. त्यामुळे कधीही थंड पाणी वापरायचं नाही. आणि वरून बघा मीठ टाकलेलं आहे. छान अशी उकळी आली बघा खिचडीला. अशी मस्त अशी सुटसुटीत सब खिचडी तयार होईल थोड्या वेळामध्ये. आता जे आहे थोडंसं हलवून घेऊन त्याचं कुकरचं जे झाकण आहे ते लावून घेऊया. आणि काही नाही, जास्त फक्त 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत. 2 शिट्या काढून बघा आपली मस्त अशी सुटसुटीत एकदम अशी खिचडी तयार आहे. करून बघा आणि नक्की आवडल्यास, जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एकदा मात्र नक्की करून पहा. थँक्यू.